विनंती असेल, सामन्याला कुठल्या प्रकारे विलंब करू नका, वेळेत सामने पूर्ण करा. रघु, अक्षय आणि रघुची जोडी आपल्याला पाहायला भेटते या मैदानामध्ये. माफ करा, येस बॉल पाहू शकतो आपण. प्रणय, पहिला चेंडू, सुरेख चेंडू टाकला जातोय. क्षेत्ररक्षण देखील तसंच सजवलं जातंय. पहिल्या चेंडूवरती जर बघितलं, डाऊन टू ऑफ साइड बॉल होता आणि बॅटची थोडीशी एज घेतली, बॉल सरळ गेला थर्ड मॅन रिझन मध्ये. तिथं मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. एका धावेने धावेत श्री गणेश मात्र आपल्याला पाहायला भेटतोय, तो म्हणजे संघ काळांबा देवी स्पोर्ट्स काळामवाडी या संघाचा. सलग 3 षटकार जर ठोकले ह्या सामन्यामध्ये बॅटरने, तर रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आमचे सन्माननीय मित्र, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेडे, ज्यांच्या माध्यमातून गेल्या मॅच ज्यावेळेस अध्यक्ष चषक झालं होतं खारघरला, तिथे देखील त्यांनी पारितोषिकांचा वर्षाव केला होता. तेच मात्र आता माझ्या मागे देखील उभे आहेत, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावले जातात. पुन्हा वेगवान चेंडू, सलग 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अजय अर्थातच बारक्या यांच्या माध्यमातून लावलं जात आहे. सुरेख चेंडू होतं, यश त्यांच्या मागे थोडी चुकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर पाहिलं 22 रुपयामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. मेहनत करावी लागेल, कारण की प्रथम नाणेफेक जिंकून जर पाहायला गेलं तर काळामवाडी या संघाने क्षेत्ररक्षण केलं होतं, तर MCC मनदूर या संघाला बॅटिंगसाठी पाचारण केलं होतं आणि मनदूर या संघाने साजेशीर तशी फलंदाजी केली. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेने बॉल जातो, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तितकी सुंदर फेकी, तितकं सुंदर कमबॅक. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी, काय बॅकअप दिला त्यांनी पाठवून. सुंदर फेकी देखील तितकीच ताकदवर होती आणि तितकं सुंदर बॅकअप देखील आपण पाहिलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते, ती 4 या धावसंख्येवरती. बॉल झालेत मात्र 3. आणि त्याचबरोबर आमचे टेक्निकल ॲडवायझर करण सर यांनी सांगितलंय की सातारा यूट्यूब चॅनलला 19,000 सबस्क्राईब होण्यासाठी फक्त 33 सबस्क्राईबांची गरज आहे. तर प्लीज त्यांना सबस्क्राईब करा. 33 जर कोण आपले असतील गावचे सुपुत्र ग्रामीण विभागातील, आणि एकदा त्यांच्या नावावरती देखील त्यांच्या चॅनलसाठी रेकॉर्ड पूर्ण होऊन जाऊन दे. त्या 19,000 त्यांचे सबस्क्राईब होतील, त्यांना देखील आनंद होईल. हळूहळू ते देखील वाढत जातील. नक्कीच मी थोड्या वेळ त्या 33 मध्ये माझा नंबर असेल, मी करीन सबस्क्राईब, काही टेन्शन घेऊ नको करण. आणि अजून आमचे खेळाडू असतील काही आमचे ग्रामीण पश्चिम महाराष्ट्रामधील, त्यांनी देखील सबस्क्राईब करा आणि आमचे 19,000 सबस्क्राईब पूर्ण करा, ही नक्कीच त्यांना विनंती असेल. थँक्यू. आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल चेंडू, हवेत झेल होतोय का नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. यस, खेळाडू पळतोय, धावतोय, बॉल पाठी जातोय, परंतु तेवढं करता करता जर बघितलं 3 धावा पूर्ण झाल्यात. मैदानच एवढं मोठं आहे, रामलीला मैदान, आणि इथे बघता बघता 4 धावा कंप्लीट झाल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला गेलं तर काळामवाडी या 2 खेळाडूंची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 चेंडू 10 या धावसंख्येवरती. आतापर्यंत लाईव्ह मॅच किती जण बघतात हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवू. सकाळपासून ही 3री वेळ आहे की या 4 धावा पळून काढल्यात. पन्हाळकर सर, मैदान एवढं मोठं आहे ना, तो रब्बर बॉल आहे, हातात सापडेल नाही सापडेल, खूप मेहनत असते रब्बर बॉल साठी. किती आले आता, किती आहेत लाईव्ह? येतील हळूहळू, त्यांची टीम हारली असेल ना. पुन्हा चांगला चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय. क्षेत्ररक्षण सजवलंय, परंतु बघता बघता इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 षटकाखेरीज संघाची धावसंख्या काळामवाडी या संघाची होती ती 11 बिनगडी बाद. चांगलं षटक जर आपण बघितलं, अतिशय चांगलं षटक प्रणय याच्या माध्यमातून फेकलं गेलं. चांगली गोलंदाजी केली प्रणय याने. पहिलेच 2 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले. त्यानंतर जर बघितलं थोडंसं कमबॅक पाहायला भेटलं. 4 धावा पळून काढल्या आणि आजच्या दिवसातील या 3ऱ्या असतील, 3री वेळ असेल की तिथे 4 धावा कंप्लीट पळून काढल्यात.
क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला पाहायला भेटतात. येणाऱ्या बऱ्याच सामन्यामध्ये आपल्याला पन्हाळकर सर रेकॉर्ड्स पाहायला भेटेल. आजच्या दिवसामध्ये पर्व पहिल्यामध्ये आजचा रेकॉर्ड झाला तो म्हणजे शंकर, आणि शंकरचा संघ सर बाहेर फेकला गेला. त्या संघासाठी त्या खेळाडूंनी 18 चेंडूंमध्ये 56 धावांची मोठी वादळी खेळी त्यांनी ह्या मैदानामध्ये प्रस्थापित केली, परंतु त्याचा संघ क्वार्टर फायनलमध्ये जाऊ बाहेर फेकला गेला. तो देखील नाराज असेल, कारण की होप्स कॉन्फिडन्स असतात हे मात्र आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 39 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 39 धावा हव्यात. दुसरा गोलंदाज होतो बॉलिंग मार्कवरती दीपक. त्याचबरोबर आमचे सन्मान्य मित्र नितीन ढेरे साहेब, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातो. महाराष्ट्र पोलीसमध्ये ते कार्यरत देखील आहेत सदैव. आणि त्याचबरोबर राहुल गुरव यांच्या देखील इथे उपस्थिती झाले, त्यांचा देखील आम्ही इथे येणाऱ्या वेळेमध्ये यथोचित सन्मान केला जाईल, कारण की आता गणपतीचा सीझन आहे. संपूर्ण सण आमच्या डोक्यावरती येऊन ठेपलाय. आणि इथे देखील समोरच्या दिशेने फटका पाहू शकतो. पाहूया वन बाउन्स काय होत आहे. चुकी होते, वन बाउन्स बॉल जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेफ्टी अक्षयने मारलाय. अक्षयच्या बॅटमधून एक चौकार येतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16, माफ करा 15 या धावसंख्येवरती. 16 झाली आहे. एक वाईट देखील टाकला. पहिल्या षटकात 11 धावा होत्या, त्यानंतर एक वाईट टाकला. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू आपण पाहतोय, सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र अवंतर धाव पाहायला भेटते, कमबॅक पाहायला भेटते, कारण की लॉंग ऑफ रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं त्या खेळाडूच्या माध्यमातून. जिथं एकेरी दुहेरी धाव होती तिकडं मात्र चौकार पाहायला मिळाला. चुका सुधाराव्या लागतील, हरकत नाहीये. गोलंदाज थोडासा फंबल होतोय, थोडंसं रनअप मात्र चुकलं जात आहे, कारण की काही वेळेस असं होतं की विकेट्स थोडीशी पॉपिंग क्रीज थोडंसं वर असतं, कारण की सिमेंट विकेट आहे, पाटा विकेट आहे. इथे मात्र थांबणार नाहीये. बॉलला दिले सरळ फेकून स्क्वेअर लेग रिझन मध्ये. बॉल जाते सरळ. श्रीनाई देवी चषक 20-24 दान 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 षटकार. ऑन फायर. धावसंख्या झाली होती 22. अजूनही 28 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. सलग 3 षटकारांचं बक्षीस ऑन आहे. रोख रुपये 500. आमचे सन्माननीय मित्र, तुमच्या सर्वांचे लाडके अक्षय दादा, अर्थातच बारक्या, यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जात आहे. पुन्हा चांगला चेंडू. कमबॅक. चांगली गोलंदाजी. 1 षटकार तर 1 निर्धाव चेंडू, 1 षटकार तर पुन्हा निर्धाव चेंडू, हे मात्र आपल्याला पाहायला भेटतं ऑन मैदानामध्ये. 8 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. एखाद्या वेळेस जर 2 षटकार तर येऊन पोहोचले तर नक्कीच मॅच मध्ये रंगत वाढेल. पाहूया पहिला पेअर, पहिली जोडी मैदानामध्ये खेळते ती म्हणजे अक्षय आणि रघु. बॅटिंग मार्कवरती जर पाहायला गेलं तर रघुला आपण पाहू शकतो. तर नॉन स्ट्राईक वरती अक्षय देखील तितकी चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो, वेगवान चेंडू पाहायला भेटतो. यष्टांच्या मागून जर बघितलं, संदीप ज्यांनी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली, तो मात्र कुठल्याही प्रकारे चुकी करत नाहीये. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू 27 धावा, 27 धावा 7 चेंडू. पाहूया कुठला संघ विजयी होतो. पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टाकला सरळ. ब्लॉक होल टप्प्याचा निर्धाव चेंडू. चांगलं षटक पाहायला भेटलंय ते गोलंदाज दीपक याच्या माध्यमातून. सामना आता पाहतो आपण 6 चेंडू 26 धावांवरती येऊन पोहोचलाय, कारण की काळंबादेवी या संघाने मात्र, काळामवाडी या संघाने मात्र नाणेफेक जिंकला होता, जो तो चेसिंग करण्याचा प्रयत्न करतोय.
डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे जर पाहिलं तर आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी धाव्या हव्या असेल त्या 26. जर अक्षयने हा सामना जिंकून दिला तर रोख रुपये 2000 रुपयाचं पारितोषिक आहेत आमचे सन्माननीय मित्र अजय अर्थातच बारक्या मसाला मार्केट किंग अध्यक्ष यांच्या माध्यमातून ते दिलं जाईल. हे पारितोषिक अक्षय एक सुवर्ण संधी असेल तुला देखील हिरो बनण्याची, तुझ्या संघाला देखील हिरो बनण्याची, तुझ्या गावाला देखील हिरो बनण्याची. ही संधी मात्र सोडू नकोस. तुझ्या बॅटला बॉल लागले, षटकार आलेत, पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, मॅच ऑन. हे देखील तुला लक्षात ठेवायचं आहे. ना गुगल पे ना फोन पे ना पेटीएम, ओनली कॅश, ती पण हार्ड कॅश तुला आमच्या मुख्य व्यासपीठावरती दिली जाईल. 6 चेंडू 26वा मॅच ऑन. सामना जिंकून दिला, रोख रुपये 2000. 27 धावांचं लक्ष आहे. 27 पाहिजे. पुन्हा इथं बॅकवर्डला मारण्याचा प्रयत्न, पाहूया बॉल कुठे जातोय. बॉल जाईल माझ्या मते 1 बाउन्स. पंच निर्णय देतील. यस, चौकार येतोय. अजूनही मॅच ऑन आहे. 5 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. अक्षय सामना जर जिंकून दिला तर नक्कीच सांगितल्याप्रमाणे नो गुगल पे नो फोन पे, ओनली कॅश, वो भी हार्ड कॅश. राहुल गोलंदाजी मार्कवरती राहुलला पाहू शकतो. पुन्हा मोठा फटका, पुन्हा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दणदणीत कणकणी षटकार. आता मात्र हव्या 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. बॉल द्यायचा आहे सर, बॉल द्यायचा आहे, जुना बॉल. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन, अजय ऑन, अक्षय ऑन आणि त्याचबरोबर पारितोषिक देखील ऑन. काय मॅच पाहायला भेटतात, काय ड्रामा पाहायला भेटतोय. कधी सामना जातोय कळामवाडीकडे तर कधी सामना जातोय तो मंदूरकडे. पण आता पाहूया 4 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. पुन्हा मोठा फटका, पुन्हा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. अक्षयचा ब्रँडेड षटकार. काय मॅच चालली आहे, काय ड्रामा चाललाय, काय सामना चाललाय. आता मात्र हव्या 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. विनंती असेल आमचे आयोजन कमिटीचे जे मेंबर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर बसले, जर बॉल मिळत असतील तर कृपया करून ते पुन्हा मैदानात घेऊन या. बॉल बाहेर सोडू नका. विनंती असेल आपल्या संपूर्ण क्योर कमिटीला. पुन्हा चांगला चेंडू, तितका चांगला फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षण करण्यासाठी खेळून लॉंग ऑन रिझन मधून येतो. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव होईल का? यस, दुसरी धाव देखील घेतली जाते. आता मात्र मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. 2 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. अक्षय प्रामुख्याने चांगली फलंदाजी करतो. त्यांनी मात्र सामना सोडला नाहीये, परंतु थोडासा बॅकफुटवर गेला होता गोलंदाज, तो म्हणजे राहुलने आता इथे मात्र कमबॅक केले. जो चेंडू त्याला पहिल्यापासून टाकायचा होता तो चेंडू त्यांनी मात्र आता टाकलाय. परंतु आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. मॅच ऑन. प्रेक्षक थोड्याशा टाळ्या होऊन जाऊन त्या मॅच साठी, कारण की 27 धावांची आवश्यकता होती आणि हा सामना आणून ठेवलाय. तो म्हणजे अर्थातच अक्षय या बॅटरने 2 चेंडू आणि 9 या धावसंख्येवरती. पुन्हा स्लोवर चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. बॉल सरळ चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच ऑन, गेम ऑन. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. बॉल सरळ चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. निनाई देवी चषक 2024 ब्रँडेड दर्जेदार कडक षटकार.
आता मात्र खरी मजा ह्या बॉलमध्ये येणार आहे. एक चेंडू 3 धावा 3 धावा. एक चेंडू कधी कळमवाडी कधी मनदूर हा मात्र सामना पाहायला भेटेल. येणाऱ्या 3 चेंडू पश्चिम महाराष्ट्र खजिनदार विजय रेटरेकर यांचं देखील इथं आगमन झालं. त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं. विजय दादा स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील इथं जोडले गेलेत. एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला देखील पाहायला भेटतोय, कारण की आता एक चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असेल आणि पारितोषिक असणार आहे ती 2000 रुपयाचं. अक्षय पाहूया हा सामना कशा प्रकारे होतोय. 2 धावाचा निघाला आणि इथे आपण पाहतोय 1 धाव विजयी संघ ठरलाय, तो म्हणजे MCC मनदूर. ह्याला म्हणतात गोलंदाजी, ह्याला म्हणतात प्रयत्न. अक्षय नक्की तुझ्यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच होतील. एक चांगला प्रयत्न तू केला होता आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र 14 चेंडू मध्ये 41 धावांची वादळी खेळी तू प्रस्थापित केली होती. अक्षय गुड बॅटिंग. ती देखील व्हिडिओ तुझी नक्कीच शॉर्ट व्हिडिओ तुझी अपलोड केली जाईल आमच्या सातारा YouTube लाईव्हच्या माध्यमातून. आमचे YouTube ॲडवायझर टेक्निकल ॲडवायझर यांच्या माध्यमातून ती टाकली जाईल आणि त्याचा आनंद देखील तू घेशील. नाराज नक्कीच असशील, कारण की सामना जिंकायचा होता.